कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही विकृती वाढतच जाईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत. त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होतं, कशी दहशत होती, हा इतिहास आमच्या राज्यकर्त्याने पाहायला पाहिजे. बोलिये. तेव्हा निवडणुका होत्या, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. आता काय निवडणुका नाही आहेत आणि तो ठाणे जिल्हा होता, हा पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो. पुण्यामध्ये ओळख परेड देखील करण्यात आलेली मधल्या काळामध्ये गुंडांची. पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडांनी काम केलंय आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीक मिळाली होती. हे सगळे गुंड, ते नावं घेत नाही, ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या आल्या नवीन, आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि परत झेंड का काढली नाही आयुक्तांनी, हा प्रश्न आहे आमच्या समोर. चले ओके. आम्ही 3 वर्षापूर्वी शाब्दिक क्रांती केली, त्यापेक्षा मोठा राजकीय कथानक मिळू शकेल का? नाटक होईल, चित्रपट होईल, साहित्यकांना आमच्याकडे बघावं लागेल. ठीक आहे, एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे महात्मा आहेत. अजून काय त्यांना पदवी द्यायची असेल तर आम्ही देऊ ना त्यांना. असं आहे की या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात. आमदार खासदार जसे विकत घेतले जातात तसे कवी, साहित्यिक, लेखक, कवी या ज्या त्यांना पदव्या हव्या असतील तर त्या विकत घेऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार, बुकर्स पुरस्कार, बरं का, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार काय करावं. त्यांना अमित शहा ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील हो. एवढी मोठी ज्ञानाची पुंजी त्यांच्यावासी आहे, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण अमित शहा देऊ शकतात. अजून काय त्यांना हवंय. हे एकनाथ शिंदे वगैरे कंपनी जे बोलत आहेत त्यांचा मराठी साहित्य, मराठी भाषा, स्वाभिमान, इतिहास याच्याशी काही संबंध नाही. प्रचंड पैसा आहे. असा प्रकारचा पैसा अफजल खान आणि औरंगजेबाकडेही होता आणि निजामाकडेही होता, तेवढा तुमच्याकडे आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमध्ये, गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देत होते या देशाच्या विरोधामध्ये. म्हणून छत्रपतींना सुरत लुटावी लागली आणि त्या सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जाऊन थांबले होते. फार मोठं साहित्य त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. बोला. अरेस्ट हुआ है, लाख रुपए का इनाम किया, बहुत जबरदस्त आरोपी अरेस्ट हुआ है, पर जो शिवसाई का नाम सीमा का नाम खराब हुआ, और ये जो बन रहा था कि पॉलिटिकल टच था एनसीपी के साथ, ऐसा बताया. देखो, मैं ये मानता नहीं किसी के साथ टच था या नहीं, एक विकृत होता है, ये विकृति होती है, ये एक दिमाग में गंदगी होती है, वो किसी के दिमाग में आ सकती है. हाँ, कोई पार्टी अपने कार्यकर्ताओं को नहीं बोलती कि जाकर बलात्कार करो या जाकर खून करो. वो अपने आप उस मंच पर जाते हैं, फोटो निकालते हैं और रौब जमाते हैं.